आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, परंतु त्यामधील सगळ्यात मोठी अडचण असते त्या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीची जागा. आपण जर ग्रामीण भागात करायचं म्हटलं तर तेथील स्थानिक लोकांना आपल्याला त्रास होऊ शकतो, किंवा इतर ठिकाणी करायचं म्हटलं तर जागा खूप महाग असते. परंतु या सगळ्या गोष्टींवर उत्तर म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे MIDC अंतर्गत आपल्याला बरेच प्लॉट्स उपलब्ध करून दिलेले आहेत, आणि हे प्लॉट्स अगदी स्वस्तामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, ज्या ठिकाणी आपण आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो. आणि त्यातून आपला व्यवसाय सुरू करण्याचे पुढचे जे काही गोष्टी आहेत त्या खूप सोप्या होतात. आता हे MIDCचे प्लॉट्स कसे मिळवायचे, त्यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं, आणि MIDC मध्ये प्लॉट घेण्याचे फायदे काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी, बिझनेस कन्सल्टंट, आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MIDC प्लॉटसाठी अर्ज कसा करायचा आणि MIDC प्लॉट मिळवण्यासाठीचे फायदे काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती समजून घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूयात. MIDC प्लॉट वाटपासंदर्भात MIDCने बऱ्याच वेळी त्यांची प्रक्रिया ही बदललेली आहे. पूर्वी MIDCच्या पोर्टलवर आपण ॲप्लिकेशन करून या प्लॉटसाठी ॲप्लिकेशन करत होतो. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात यायची, त्यावेळी आपण त्यामध्ये अर्ज करत होतो किंवा ई-बिडिंगमध्ये सहभागी होत होतो आणि प्लॉट मिळवत होतो. त्यानंतर त्यांनी ती प्रक्रिया संपूर्णपणे महाई-टेंडर पोर्टलवर शिफ्ट केली. त्याअंतर्गत तिथे ई-बिडिंगमध्ये सहभागी होऊन आपण या प्लॉटसाठी अर्ज करून हे प्लॉट मिळवलेले आहेत. परंतु आता या सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्यात, सहज पद्धतीने व्हाव्यात, यासाठी MIDCने मिलाप हे एक नवीन पोर्टल सुरू केलं. या अंतर्गत आपण सहज पद्धतीने ॲप्लिकेशन करून हा प्लॉट मिळवू शकतो. त्यामध्ये काही गोष्टी क्रायटेरिया आहेत, त्याअंतर्गत त्या गोष्टी फुलफिल केल्या तरच आपल्याला हे प्लॉट्स मिळतील. आपल्याला जर मिलाप पोर्टलच्या माध्यमातून MIDC प्लॉट्स मिळवायचे असतील तर त्याची प्रक्रिया साधारणतः या पद्धतीने असेल. सगळ्यात आधी MIDCच्या या मिलाप पोर्टलवर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याअंतर्गत आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टींची स्क्रुटिनी केली जाईल. आपण जे काही कागदपत्र या अंतर्गत अपलोड केलं आहे, आपण ह्या प्लॉट मिळवण्यासाठी पात्र आहोत का, आपली तेवढी नेटवर्थ आहे का, किंवा आपला प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाईल. त्यात काही त्रुटी असतील तर आपल्याला त्या कळवल्या जातील ऑनलाईन पद्धतीनेच, आणि त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपल्याला वेळ सुद्धा दिली जाईल. आपण या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली त्यानंतर आपल्याला लॅक मीटिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे. ही लॅक मीटिंग केव्हा असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती मिलाप पोर्टलद्वारे आपल्याला आपल्या ईमेलवर मिळणार आहे. या लॅक मीटिंगमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण हा प्लॉट घेण्यासाठी पात्र कसे आहोत, खरंच आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करता येऊ शकतो का, या सगळ्या गोष्टींची लॅक कमिटीद्वारे तपासणी केली जाते. आणि यात आपण जर पात्र असलो तर आपल्याला हा प्लॉट अलॉट केला जातो. आणि या प्लॉटच्या अलॉटमेंट नंतर आपल्याला उर्वरित जी काही रक्कम आहे ती जमा करून या प्लॉटचं अलॉटमेंट आपल्याला केलं जातं, म्हणजे पोझिशन आपल्याला दिलं जातं. तिथून साधारणतः 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये या प्लॉटवर बांधकाम करून आपल्याला खरंच या अंतर्गत उद्योग सुरू करायचा आहे. लक्षात घ्या, हा प्लॉट आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून मिळणार नाहीये. या अंतर्गत खरंच आपल्याला उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तरच आपल्याला हा प्लॉट मिळणार आहे. फक्त गुंतवणूकसाठी तुम्ही जर विचार करत असाल तर यामध्ये ॲप्लिकेशन करू नका. मिलाप पोर्टलवर ॲप्लिकेशन करताना बरेच उद्योजक कुठे चुकतात, म्हणजे बऱ्याच जणांचे प्लॉट्स यामध्ये रिजेक्ट होतात. त्याला काही कारणं सुद्धा आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जो काही प्लॉटसाठी आपण ॲप्लिकेशन करत आहोत त्या प्लॉटच्या अनुषंगाने आपण आपली नेटवर्थ आहे का ते तपासत नाही. आपली प्रोजेक्ट कॉस्ट त्या प्लॉटच्या आकारानुसार असली पाहिजे. त्याच पद्धतीने आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करतोय त्या बाबतीत एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये आपण कशा गोष्टींची काळजी घेणार आहोत, त्या सगळ्या गोष्टींचा क्लिअरन्स आपल्याला मिळणार आहे का, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित विस्तृत स्वरूपामध्ये माहिती MIDCच्या पोर्टलवर आपल्याला द्यायची आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलो तरच आपल्याला हा प्लॉट मिळणार आहे. यापैकी एकही गोष्ट चुकीची झाल्यास आपला प्लॉट रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅक मीटिंग आपण विश्वासाने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने अटेंड केली तरच आपल्याला हे प्लॉट्स मिळू शकतात. आता MIDC मध्ये उद्योग सुरू करण्याचे फायदे काय काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. कारण की आपल्याला वाटतं की माझ्याकडे जमीन आहे, मी त्या जागेवर स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करून घेईल आणि MIDC मध्ये मला जायची गरज काय आहे. परंतु बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या MIDC मध्ये मिळू शकतात, ते आपल्याला आपल्या खासगी जागेमध्ये किंवा इतर कुठेही मिळू शकत नाही. त्या गोष्टी कुठल्या आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. त्यातला पहिला भाग म्हणजे हा प्लॅनिंग इंडस्ट्रियल झोन असतो. या ठिकाणी एका उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनच ती जागा डेव्हलप केलेली असते. मग त्या ठिकाणी रस्ते केलेले असतील, त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम केलेले असतील, त्या ठिकाणी पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या दृष्टिकोनातून क्लिअरन्स मिळवणं आपल्याला सहज पद्धतीने होतं. तेथे आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करणं आणि गव्हर्नमेंटचे सगळे क्लिअरन्स घेणं हे खूप सोपं होतं. दुसरा फायदा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट. समजा आपण एखाद्या ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू केला, त्या ठिकाणी विजेची उपलब्ध आहे का आपल्याला आधी ते तपासावं लागतं.
पाणी आहे का हे तपासावं लागतं. शिवाय आपण आपल्या उद्योगामध्ये जे काही वेस्टेज निघणार आहे त्याच्यावर प्रक्रिया कशा पद्धतीने करू याची काळजी सुद्धा आपल्यालाच घ्यावी लागते आणि या सगळ्या गोष्टींवर आपला खूप सारा खर्च होतो. परंतु एमआयडीसी मध्ये प्लॉट घेतल्यास त्या ठिकाणी आपल्याला विजेची उपलब्धता सहज पद्धतीने होते, पाणी उपलब्ध होतं, रस्ते असतातच, त्याच पद्धतीने तिथे आपल्याला ड्रेनेज सिस्टीम म्हणजे आपलं जे काही वेस्टेज निघणार आहे त्यावर पुढची प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा आपल्याला फॅसिलिटीज उपलब्ध होतात आणि हे आपल्याला खासगी जागेमध्ये होत नाही. त्यामुळे एमआयडीसी मध्ये प्लॉट घेणं हे नक्कीच फायदेशीर आहे. तिसरा फायदा जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे, एमआयडीसी मधले प्लॉट्स हे इतर जागेच्या तुलनेमध्ये खूप स्वस्त मिळतात. हो, एमआयडीसी मधले प्लॉट्स हे खूप स्वस्त मिळतात. आता बऱ्याच ठिकाणी आहेत की अगदी 30 ते 32 रुपये स्क्वेअर फूट पर्यंत सुद्धा आपल्याला एमआयडीसीचे प्लॉट्स उपलब्ध आहेत. काही ठिकाणी ही रक्कम फक्त अगदी 25 ते 30 रुपयापर्यंत सुद्धा आहे. इतक्या स्वस्त जमीन आपल्याला इतरत्र कुठेही उपलब्ध होणार नाही, ती एमआयडीसी मध्ये होणार आहे. एमआयडीसी मध्ये प्लॉट घेण्याचा पुढचा फायदा म्हणजे आपल्याला लोन आणि सबसिडीज मिळवण्यासाठी खूप सोपं जातं. बऱ्याच ठिकाणी आपण खासगी जागेमध्ये उद्योग सुरू केल्यास त्याबाबत काही क्लिअरन्स मिळाले नसले, तेथील स्थानिक नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, याच्याकडून काही डॉक्युमेंटेशन क्लिअर झाले नसले तर आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करताना अडचणी येतात आणि याबाबत बँकेकडून किंवा सबसिडीच्या विभागाकडून सुद्धा चौकशी केली जाते. परंतु एमआयडीसीच्या भागामध्ये जर आपला उद्योग व्यवसाय असेल तर या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याची गरज नसते. एमआयडीसी मध्ये उद्योग आहे तर या सगळ्या गोष्टी आहेतच असं तो विषय गृहीत धरला जातो आणि आपल्याला बँकेतून कर्ज मिळवणं आणि सबसिडी मिळवणं या दोन्ही गोष्टी खूप सोप्या होतात. एमआयडीसी मध्ये प्लॉट मिळवण्याचा पुढचा फायदा म्हणजे आपल्याला एक इंडस्ट्रियल इकोसिस्टम मिळते, जे त्या ठिकाणी बरेच मजूर सहज पद्धतीने आपल्याला उपलब्ध होतात. इतर जे फॅसिलिटीज आहेत म्हणजे आपल्या उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या जे काही सपोर्टिव्ह गोष्टी असतील त्या एमआयडीसी मध्येच इतर ठिकाणी काही जे उद्योग आहेत ते आपल्याला पुरवू शकतात. त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन किंवा इतर गोष्टी सहज पद्धतीने मिळू शकतात आणि बरेच कन्सल्टंट सुद्धा त्या भागामध्ये असतात. त्यामुळे आपल्याला उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या लीगल गोष्टी आहेत त्याही सहज पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतात. त्यामुळे एमआयडीसी मध्ये प्लॉट मिळवण्यासाठी नक्की आपण विचार केला पाहिजे आणि म्हणा आपल्याला व्यवसाय करायचा असल्यास तो एमआयडीसीच्या मध्येच केला पाहिजे असं माझं आपल्याला रेकमेंडेशन आहे. जर तुम्हाला एमआयडीसी मध्ये प्लॉट मिळवायचा असेल आणि एमआयडीसीच्या प्लॉटसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर आज बऱ्याच ठिकाणी एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध आहेत. मिला पोर्टलद्वारे आपण त्यासाठी ऍप्लिकेशन करू शकतो आणि जर तुम्हाला हे ऍप्लिकेशन आमच्या माध्यमातून करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. आमचे प्रतिनिधी तुम्हाला ज्या एमआयडीसी मध्ये प्लॉट हवा आहे तिथे किती प्लॉट्स उपलब्ध आहेत, त्याचे रेट्स काय आहेत, त्याची पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, डॉक्युमेंट्स काय लागतील, या सगळ्या गोष्टींची माहिती उपलब्ध करून देतील आणि आपल्याला योग्य वाटल्यास आपण आमच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. पण लक्षात घ्या, तुम्ही आमच्या माध्यमातून अर्ज केल्यास एमआयडीसी मध्ये प्लॉट मिळवण्यासाठी जे काही क्रायटेरिया आहेत, डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने पूर्ण केले पाहिजे, प्रोजेक्ट कॉस्ट किती असली पाहिजे, नेटवर्क किती असलं पाहिजे, एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टी कशा तपासल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आम्ही आधीपासून काम करत आलेलो आहोत. त्यामुळे यातला आम्हाला डिटेल स्वरूपामध्ये अनुभव आहेत. आमचे शेकडो क्लायंट्स असे आहेत की ज्यांना आतापर्यंत एमआयडीसीचे प्लॉट्स अलॉट झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील प्लॉट मिळवायचे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून ऍप्लिकेशन केल्यास त्याची शक्यता वाढेल. या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू, मार्गदर्शन करू. यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला नक्की संपर्क करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील, अजून काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये त्याविषयी कमेंट्स करा आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.